फ्रंट साइड ना मी 1.5 घंट्यापासून नागपूरमध्ये आहे तो. हे जेवण करायले आपल्या नाही का. बरेच दिवस झाला आपण काही म्हणजे गावाकडे पण गेलो होतो आणि एकंदरीत व्यस्ततेमुळे नाही का त्यामुळे आपल्याला काही कुठलाच ब्लॉग शूट करता आला नाही. तर आज आपण ब्लॉग शूट करतो आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आता मी मस्तपैकी भोले पेट्रोलच्या तिथे आलेलो आहे. गावाकडून आपल्याकडे आज म्हणजे आपले 2 भाऊ येणार आहे. थोड्यात त्यांची आता गाडी इथे आलेलीच आहे. आता जस्ट दिसली आहे मला. आता ते थोड्या वेळात पोहोचतील. मी तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर. तर हे बघा हा अशोक आहे. यांना आता थोड्या वेळा आधी घेऊन आलो. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलं आहे. आंघोळे वगैरे सगळं तो बालू तिकडे बसलेला आहे. तर हे दोघं आज कुठल्या कारणास्तव इथं आलेले आहेत नाही का. तर याचं तुम्हाला थोड्या वेळानंतर आपल्याला त्याचा उलगडा होणार आहे. नेमकं काय कारण आहे ते इथे येण्याचं आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांना आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल आज नाही का. तर आता मस्तपैकी यांना चहा घेऊन येतो. त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून नंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. तर बाहेर गेल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही नेमकं काय आणि कुठे जाणार आहोत. चला मग भेटू थोड्या वेळा. तर बघा मित्रांनो आम्ही मस्तपैकी नाही का आता आम्ही निघालोत बाहेर. तुम्हाला म्हणलं होतं आम्ही बाहेर जाणार आहोत आणि आता एक्झॅक्टली कुठं जाणार आहोत आम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना दाखवतो मी की आम्ही एक्झॅक्टली कुठं आलोत नाही का. आणि यांचं कारण काय आज नागपूरला येण्याचं नाही का या दोन्ही भावांचं आपल्या. तर चला मग आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू त्या ठिकाणी आणि मग सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे पारडी नाक्याच्या समोर नाही का नागपूरमध्ये भंडारा रोडवरती मारुती सुझुकीचं जे शोरूम आहे त्या ठिकाणी आर्या कार्स या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि आता मी तुम्हाला रिव्हील करतो की आपण इथं का आलेलो आहोत. तर आपला जो अशोक आहे छोटा भाऊ त्याने स्विफ्ट डिझायर नवीन गाडी बुक केली होती काही दिवसाआधी आणि त्याची आज डिलिव्हरी आहे नागपूरमध्ये. तर त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. तर मित्रांनो आता इथे मध्ये आलोत आम्ही शोरूमच्या मध्ये नाही का. आणि इथे मस्तपैकी आता म्हणजे वेटच करणं आहे कारण गाडी इथून घेतली आहे आपण आणि त्याचं जे RTO पासिंग आहे ते RTO पासिंग आता परभणीतून होणार आहे. तर मग RTOचं आपल्याला एक डॉक्युमेंट मिळतं ते परभणी RTOला दाखवल्यानंतर आपल्या गाडीचं पासिंग तिथं होणार आहे. त्यासाठी आम्ही आता इथे वेट करत आहोत नाही का. आता मस्तपैकी इथं पाणी वगैरे घेतलं आता कॉफी वगैरे येणार आहे इथं आणि वेट करायचं जवळपास 2-2.5च्या जवळपास आपल्याला गाडीची डिलिव्हरी मिळणार आहे आपल्या अशोक भाऊच्या नाही का. पहिली गाडी आहे तिसरी गाडी आहे पण पहिली कार आहे नाही का. याच्या आधी ते 2 आपली पिकअप होते त्याच्याकडे ते मालवाहू नाही का आपण ते त्यामध्ये माल वगैरे घेऊन जातो गावाकडचं तर ते होते आणि ही पहिली त्या कार घेतलेली आहे. तर याची डिलिव्हरी आता 2-2.5च्या जवळपास होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवतो मी सगळं नाही का. चला मग बघा मित्रांनो आता गाडी या ठिकाणी आलेली आहे नाही का. स्विफ्ट डिझायर आणि टुरिस्ट कार घेतलेली आहे ही. टुरिस्ट म्हणून भाऊ चालवणार आहे आपला आणि ते गाडीची सजावट सुरू झालेली आहे नाही का. मस्त सजावट सुरू झालेली आहे. मध्ये हे गाडी चेक करताय आता सर्व कसं काय नाही का. हे बघा मस्त असं गाडी एकदम मस्त सजवत आहे त्या ठिकाणी. हे शोरूम आहे आर्या कार्स भंडारा रोडवरती आहे. मस्त आता तयारी सुरू झालेली आहे आणि हे बघा मागून पण छोटंसं स्टिकर लावलेलं आहे सजावटीचं. मधून कशी गाडी दिसते तुम्हाला दाखवतो आता बघा. ते बघा पूर्ण विंडो ओपन होत आहे आपली पूर्ण नाही का. आणि सीट कवर पण छान असे मस्त लावलेले आहे. इथे फायर सेफ्टीचं एक डिव्हाइस पण दिलेलं नाही का. टुरिस्ट कार असल्यामुळे फ्रंट साईडनं ते म्युझिक सिस्टम वगैरे पण लावलं आहे मस्तपैकी. आणि इथे एमर्जन्सीचं एक हे पण दिलं आहे मित्रांनो बटन. आणि मला वाटतं GPS पण या गाडीला आहे टुरिस्ट कार असल्यामुळे. इथे ग्लब ब्लॉक्स त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत भरपूर सारे काही.
तर बघा आता इथं अजून कोण आलेला आहे कार्यकर्ता नाही का, हा तिसरा बंधुराजे आमचे फॉरेस्टवाले आहेत नाही का. मी 1.5 घंट्यापासून नागपूरमध्ये आहे तो आणि याला शोरूम भेटणं झालं नाही का. बोलतात आर्या शोरूमच्या, म्हणजे आर्या शोरूममध्ये चालला गेला बस स्टँडच्या जवळ, तिथून ह्याला इथं आणून सोडले आम्ही त्या शोरूमवाल्याने. या दोघांचं एकच काम चालू आहे सध्या, काय काय ॲक्सेसरीज आपल्याला कुठे भेटल्या, किती स्वस्तामध्ये किती महागात भेटल्या, हेच काम चालू आहे. कोणते तरी बटणं दिसायलेत म्हणा. कोणते आहे तरी ते पूर्ण यांचा R&D चालू आहे आता गाडीवर नाही का. काय काय दिले पूर्ण हिशोब चालू आहे सगळा, काय दिले आपल्याला बरोबर दिले का नाही का. त्रास आहे. आणि आता गाडीची सेरेमनी व्हायला अजून जरा वेळ आहे, तो मला वाटतं 1 घंटा लागेल अजून, कारण काही पेपर्स यायचे राहिलेत RTO पण. ते बघा अजून यांचं समाधान झालं नाही म्हणून आता तिथं जो एजंट आहे म्हणजे गाडी डिलिव्हर करणारा, त्या एजंटसुद्धा डोकं खायला 2 जण जाऊन तिथं, आणि म्युझिक सिस्टममधले गाणे वाजवून बघायला लागले बरोबर लागायला का नाही पुरे. म्हणजे आता ते एक ना एक गोष्ट सगळी समजून घ्यायला लागले ते 2 जण. आवाज वाढवून पाहायला लागले. मस्त वाटत. जाऊन बघतोच आम्ही आता. हम लोग निकाल देंगे वीडियो, ठीक है, आपको शेयर भी कर देंगे. उससे सॉन्ग प्ले होगा तो आप ऑफ हो जाएंगे, तो दोनों इधर उधर मिलेंगे. अरे मूर्ति रही सर थी ये ब्लॉक ऐसा पीछे ले जाओ, सभी डाल सकते हो आप इधर से पीछे ले जाओ. बघा मित्रांनो, गाडीची आता सेरेमनी पण झालेली आहे आणि गाडीचा डेमो जो आहे तो डेमो या ठिकाणी दिला जात आहे. पूर्ण दाखवतो पूर्ण डेमो जो आहे गाडी कशी हे करायचं आहे. CNG आणि पेट्रोल असल्यामुळे ते ऑन ऑफ कसं करायचं, CNG मधून पेट्रोल CNGमध्ये कसं कन्वर्ट करायचं याची पूर्ण माहिती या ठिकाणी आहे. आणि एक फोटो फ्रेम पण आता जो आपला झाला होता चाबी देण्याचा नाही का, त्याचा पण फोटो आता खाली येणार आहे. सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही घेऊन गाडी निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये. अरे वा, फ्रेम आहे. चला मग कसं वाटतं गाडी घेऊन? आनंद झाला ना. चला फर्स्ट राईड गाडीच्या. करा का व्हिडिओ करायचा असेल तर चालू आहे की.
गाडी नाही परवडत सध्या. बदली झालं गावाकडे. आता किनवटला गेला रे पूजा. नवीन गाडीचं वेगळंच हे असते. नवीन गाडीचं एक वेगळं हे असते. हलवून आलं नव्हतंच का सुशी? पाणी हलवून आलं नव्हतंच. पाण्यातून आलो तू मागितलं तरी भेटत नाही. भेटते काय? मागितलं तरी भेटत नाही. मध्ये त्याला लावा वहिनी, एक गणपतीला लावा, कुंकू लावा थोडं. नाही. तर हे बघा, आता मस्तपैकी नाही का आम्ही जेवायला बसलो. सकाळी मस्तपैकी पोहे खाऊन गेलो होतो आणि भूक एवढ्या जास्त आता लागलेली होती सगळ्याला. मस्तपैकी जेवायला लागलो होतो आणि जेवायला काय काय बनवलं तुम्हाला सर्वांना दाखवतो मी आता. हे बघा, मस्तपैकी आपल्या गावाकडची जी काटेरी वांगे असतात त्याची वांग्याची भाजी आहे, रस आहे, इकडे भजी, पापोडी, भात, वरण पण केलं आहे आणि मस्तपैकी कैरी जी आहे ना, कैरी पण कट करून इथे दिलेली आहे. आणि मस्त आता हे जेवण करायलेत. आम्ही जेवण करतो कारण यांना पुढचा पण प्रवास करायचा आहे आज. चलो फिर बाय करा. चला बाय. तुम्ही कमेंट मारा ना काहीतरी. हा, नया है यह, है का नाही? चला आता हे निघालेत बघा नवनवीन गाडी घेऊन, नाही का. आता हे चालले गावाकडे. गावाकडे म्हणजे पहिला स्टॉप यांचा आज किनवटला आहे, नाही मोठ्या भाऊकडे, आपल्या बंडू भाऊकडे. आणि मग तिकडून हे उद्या संध्याकाळी गावाकडे. तर चला बाय मग. चलो चलो. हो तर मित्रांनो, आजचा दिवस एकंदरीत धकाधकीचा गेलेला आहे. तुम्हाला तर आज माहितीच आहे. आपण म्हणजे आपल्या भावानी मस्त, अशोकनी आज मस्त ती डिझायर गाडी घेतलेली आहे. म्हणजे त्याचं जे एक स्वप्न होतं ते स्वप्न आज त्यानं पूर्ण केलेलं आहे. आणि ते स्वप्न पूर्ण होताना आपण सुद्धा त्याचे आज म्हणजे साक्षीदार झालो किंवा भागीदार झालो त्या स्वप्नाचं, नाही का. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत होता की गाडी घेण्याचं, नाही का. तो एकंदरीत आजचा दिवस मस्त निघालेला आहे. त्याचा पण आयुष्यातला खूप मोठा दिवस होता आज. कारण काही म्हणा, स्वतःची जेव्हा आपण गाडी घेतो ना, नाही का,
तर तो एक म्हणजे खूप मोठा क्षण असतो, तो आज एकंदरीत झाला. आणि हे गाडी घेताना आम्ही जवळपास 4 भाऊ होतो नाही का, जे सुशेन पण आला होता भारत सिंगावरनं तिकडनं, आणि बालू तो सोबत त्यासोबत आलेलाच होता. आणि आज ते मस्तपैकी आता गाडी घेऊन किनवटला गेलेला आहेत. तिकडे बंडूभाऊ आहे, तिकडे गाडी घेऊन गेलेले आहेत. मग आज मस्तपैकी गाडीची पूजा वगैरे त्या ठिकाणी होणार आहे. असं एकंदरीत आपला दिवस आजचा गेलेला आहे. आणि आता संध्याकाळी ऑफिस वगैरे सुटल्यानंतर जस्ट वॉकला निघालेलो आहे. आणि वॉकला निघाल्यानंतर मग तुमच्यासोबत बोलावा अशी इच्छा झाली, कारण पाठीमागे तुम्ही बघू शकता आभाळ पूर्ण हे ऑरेंज झालेलं आहे इथे. आणि वॉक करता करता तुमच्याशी बोलावं म्हणलं. आणि आजचा जो व्लॉग आहे आपला, तो व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करतो मित्रांनो. जो आनंदाचा एक क्षण होता आज अशोकच्या जीवनातला, तो आपण या व्लॉगमध्ये आपण दाखवलेला आहे तुम्हा सर्वांना आजचा व्लॉग कसा वाटला, म्हणजे आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये.